कमबॅक असं असावं ते करून दाखवलंय केतन पाटीलने. मी मगाशीच उल्लेख केला होता की केतन पाटीलने अशा अनेक वेळेला सामन्यांमध्ये कलाटणी दिली आहे, सामन्याला कमबॅक करून दिले. त्याच्याकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव इथे पणाला लावत असताना जैनुमान क्रिकेट क्लब निळजे, मोठा वारसा आहे, मोठी परंपरा आहे या क्रिकेट मंडळाची, या क्रिकेट क्लबची. आणि त्यातल्या त्यात सध्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये देखील एक मोठं नाव अजय पाटील चर्चेमध्ये आहे. ठाणे श्री तो राहिला, खूपच चांगली कामगिरी अजय करताना दिसतोय. निळजे गावाचं नाव आता बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये देखील पुढे येते आणि त्याच्यासाठी देखील, त्याच्या वाटचालीसाठी देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स वतीने खूप साऱ्या शुभेच्छा निळजेकरांना. 6 चेंडू 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज. मॅच ऑन. 6 बॉल 23 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. पहिला बॉल खूप महत्वाचा आहे या ओव्हरचा. पहिल्या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये राहतील सिद्धिविनायक भिंगारी चे खेळाडू आणि ही टीम. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये संतोष पाटील. संतोष ने देखील एक मोठा षटकार मारला होता पहिल्या डावामध्ये बॅटिंग करण्यासाठी येत असताना. आणि आता संतोष गोलंदाजीसाठी सज्ज आहे. शेवटचं षटक. 6 बॉल मध्ये धावा करायच्या 23 धावांची गरज आहे सिद्धिविनायक भिंगारीला. चला सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. त्यानंतर टीम रेडी राहायचंय. युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि अथर्व 11 गावदेवी कानपुली. पहिला बॉल संतोषचा सळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा येतोय डॉट. चांगली कामगिरी संतोष पाटीलची. बॅटिंगने षटकारी मारला, गोलंदाजी करत असताना पहिला डॉट बॉल टाकलाय आणि आता बॅटिंग टीमने DRS घेतलाय व्हाईट बॉल साठी. हरीश केनी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर कैलासजी पाटील साहेबांचं इथे आगमन होते. नगरसेवक हरीश केनी साहेबांचं सहर्ष स्वागत. कैलास गरज साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्याच्यामुळे 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत. बॉल हवेत आहे आणि सहज जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. केनी साहेबांचं भव्य स्वागत या क्रीडा नगरीमध्ये केलं जाते. षटकार आलाय आणि आता धावा करायच्या 4 बॉल मध्ये 17 आणि सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल, याची नोंद घ्यायची दोन्ही टीमचे कॅप्टन. 4 चेंडू 17 धावा. मॅच ऑन. आता कुठेतरी या थंडीमध्ये देखील गरमागरम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. एक ठाणे जिल्ह्यातून आलेला संघ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून आलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच पनवेल परिसरात संघ खेळताना दिसतोय सिद्धिविनायक भिंगारी. चांगला वॉर होईल. एक पनवेल महानगरपालिका क्षेत्रातला संघ. निवडणुकांची जशी रणधुमाळी आहे तसाच या सामन्याची रणधुमाळी देखील आता प्रेक्षकांना पाहायला मिळते. कारण आता या मॅचची कहाणी अशी आहे, 4 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. एक षटकार आलाय. कुणाल नाईक जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत काही करू शकतो. कुणाल नाईकने केली आहे एअर स्ट्राईक. गलीमध्ये एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 इयर्स सर्कलच्या आतमध्ये, पॉइंट 30 इयर्स सर्कलच्या आतमध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिड विकेट, डीप मध्ये स्क्वेअर लेग, एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन. पुढचा बॉल संतोष. शॉर्ट बॉल, हुक शॉट. बॉल मागे चाललाय, कलाटणी दिली आहे, बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय चौकार. आता कहाणी अशी आहे, 3 बॉल आणि धावा करायचे 13. एका टीमचे वाजणार आहेत 3-13. चार धावा आल्यात. कहाणी बदलली आहे या मॅचची. हा सामना आता अंतिम बॉल पर्यंत जाईल असं दिसतंय, कारण 3 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. 3 बॉल मध्ये जर 2 षटकार आले तर सामना बरोबरीत आणि मग सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल या केपीसी ट्रॉफी मध्ये. आतापर्यंत एकही सामना टाय झालेला नाहीये, सुपर ओव्हर प्रेक्षकांनी पाहिलेली नाहीये.
एक सामना आज एकाच ओव्हरमध्ये संपला, त्याच्यामुळे प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला आवडेल. काही न्यूट्रल प्रेक्षक माझ्यासारखे असतात, त्यांना वाटतं की एखादा सामना सुपर ओव्हर पर्यंत रंगावा. आता पाहूया तशी लढत पाहायला मिळते का. परंतु एका टीमचे 3-13 वाजणार आहेत. 3 बॉलमध्ये तेवढ्याच धावा करायच्या आहेत. 3-13. पुढचा बॉल संतोष, कुणालच्या बॅट मधून संतोषला सांगितलंय, संतोष तू काय म्हणतोस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. कुणाल नावाची माणसं थोडीशी डेंजरच असतात आणि इथे ते परत एक वेळा सिद्ध झालंय. कुणाल नाईकच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. नाद करा परंतु आमचा कुठं, हेच इथे कुणालने सांगितलंय. कारण इथे देखील BP पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे कुणाल पाटील आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आता मैदानात. मॅचची कहाणी अशी आहे, 2 बॉल आणि 7 धावांची गरज. 6 केल्या तर सुपर ओव्हर, षटकार मारावा लागणार आहे अशी परिस्थिती आली आहे. चला फिल्डिंग लावा, मॅच कडक आहे, जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना चाललाय. सामना मात्र पैसा वसूल रंगलाय. प्रेक्षकांच्या भेटीला असेच सामने येतात, त्यावेळेला मजा येते. मी म्हटलं होतं ना, हा सामना माझ्यासारखा न्यूट्रल प्रेक्षक पाहत असेल तर मला वाटेल की सुपर ओव्हर व्हावा. परंतु अजूनही या मॅचची कहाणी बदलू शकतो. कुणाल तो डेंजर आहे, मैदानामध्ये आलाय, उतरलाय, चांगली बॅटिंग करतोय. बॉल शिल्लक आहेत आता 2 संतोषच्या समोर. कुणाल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, दुसरा धाबेचा प्रयत्न करावा लागणार आहे. खराब फिल्डिंग, बॅकअप थ्रो आलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. आता धावा करायची आहेत. 1 बॉल मध्ये 4 आल्या तर सुपर ओव्हर 5 करायचे आहेत. 1 बॉल 5 रन. ओहो काय सामना इथे रंगलाय. पैसा वसूल मॅच. एका बाजूला पनवेल परिसरातील संघ सिद्धिविनायक भिंगारी, तर कल्याण डोंबिवली परिसरातील संघ निळजे मैदानामध्ये उतरलाय. ठाणे जिल्ह्याचा संघ एका बाजूला रायगड जिल्ह्याचा संघ. परंतु मैत्रीपूर्ण लढत क्रिकेटच्या माध्यमातून, कारण हेच मैत्रीचे संबंध जोपासण्याचं काम पाटील कुटुंबाने केलंय. अंगद पाटील, कुणाल पाटील, तुषार पाटील, त्यांच्या सर्व सहकारी पाटील कुटुंबाने केल्याने आता या मॅचची कहाणी अशी आहे, 1 बॉल, एका बॉल मध्ये धावा करायची आहेत 5. परंतु चौकार लागला तर मॅच सुपर ओव्हर, षटकार लागला सिद्धिविनायक भिंगारी हा सामना कधीच विसरणार नाहीत आणि कुणालने केलेली एअर स्ट्राईक देखील विसरली जाणार नाही. चला शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, एका बॉल मध्ये धावा करायची आहेत. सामना जिंकण्यासाठी 5. खतरनाक मॅच. प्रेक्षकांना अशीच मॅच अपेक्षित होती आणि ही मॅच अशीच होईल असंही मला वाटलं होतं, कारण मी मगाशीच म्हटलं होतं इथे 80 धावा देखील चेस झालेल्या आहेत. 78 काय आहेत. 11 बॉल मध्ये 32 धावांची खेळी कुणाल नाईकने केली आहे, ज्याने केली आहे एअर स्ट्राईक. संतोषच्या विरुद्ध देखील ते आक्रमण झालंय. 1 बॉल 5 धावांची गरज. दोन्ही टीमचा खेळ आवडला असेल आणि हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. व्हॉट अ मॅच. शिट्ट्यांचा गजर, टाळ्या वाजतायत. शेवटचा 1 बॉल संतोष आणि त्याच्या समोर कुणाल नाईक तयार आहे. तुम्ही पाहताय KPC ट्रॉफी इनामपुरी चा एक दैदिप्यमान सोहळा. लास्ट बॉल, कुणाल सज्ज होतोय. हाताची ग्रीप इथे निर्माण करत असताना त्या बॅटवर आणि परत एक वेळा संतोषच्या मनामध्ये काहूर माजलंय. बॉल कुठे टाकू, कोणता टाकू. शेवटचा बॉल, फुल टॉस आणि इथे मात्र बॉल सीमा रेषा पलीकडे चाललाय. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहायची आहे. थांबा, आता सांगितलं जाईल एक्झॅक्ट हा बॉल काय आहे. यस, पंचांनी DRS चा निर्णय घेतलाय. चेक होईल आणि बीमर असेल तर सामना जिंकला, नसेल तर सुपर ओव्हर होईल. लक्षात घ्या. नाही, तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय आलाय तोपर्यंत तिथून निर्णय येत नाही. तोपर्यंत सगळे प्लेयर डगआउट मध्ये बसा. हा, तुम्ही डिक्लेरेशन करू शकत नाहीये. चला आता फायनल कॉल आलाय. आयोजकांचा सगळे प्लेयर डगआउट मध्ये पाहिजेत, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. शेवटचा बॉल होता, फुल टॉस पडला. संतोषचा बॉल मागे गेला. 4 धावा तर आल्यात, 1 मध्ये 5 पाहिजे होत्या आणि डिसिजन पेंडिंग आहे. आलाय निर्णय, नो बॉल.
सामना फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय सिद्धिविनायक भिंगर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुणाल नाईक. हार्ड लक टीम जनुमान निळजे, खरोखर तुम्ही देखील खूप चांगले खेळलात. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय कुणाल नाईकला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल परिवर्तन. नंतर बाबूशांचा आवाज ऐकायला. आणि आता सध्या जाऊया संदीप पाटील सरांकडे, कारण प्रेझेंटेशन आणि मान्यवरांचा सन्मान आहे. हॅलो. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय हरीश शेटकेनी साहेब इथे आज उपस्थित राहिलेले आहेत. या स्पर्धेच्या निमंत्रणाला त्याचा स्वीकार करून, आमंत्रणाचा स्वीकार करून आज हरीश शेटकेनी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर सन्माननीय कैलास शेट पाटील साहेब, बबनदादा पाटील साहेबांचे सुपुत्र आदरणीय कैलास शेट पाटील पापडीचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत.